नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील मराठी विषयातील पाठ 20वा ओळख थोरांची हा पाठ शिकणार आहोत. या पाठामधील भाग 1 खाशाबा जाधव. सर्वप्रथम आपण लेखकाचा माहिती घेऊया. लेखक संजय दुधाणे. जन्म 1976. बालपणापासून खेळाची आवड. ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, अजिंक्यतारा, फ्लाइंग सिंग मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडा प्रवरणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित. ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या पुस्तकातून हा उतारा घेतलेला आहे. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा. अण्णा या टोपणनावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला. खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खाशाबाच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्याचे नाते मातीशी जुळले. प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरुसात, जत्रेत आखाडे भरत. खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे. पळत येण्या-जाण्याच्या सवयीमुळे त्याच्या कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे 1952 साली पार पडला. तेथेच खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळप्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.